स्टार्ट. परिच्छेद. सन 1988 ते 89 सालच्या महाराष्ट्राच्या वार्षिक योजनेच्या 3430 कोटी रुपयांच्या आराखड्यात नियोजन मंडळाने संमती दिली आहे. महाराष्ट्राने 2430 कोटी रुपयांचीच योजना सादर केली होती. त्यामुळे सत्कृतदर्शनी महाराष्ट्राच्या मागणीत कोणतीही कपात न करता केंद्राने ही योजना मंजूर केली असे म्हणता येईल. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा 5% अधिक रकमेस केंद्राने मान्यता दिली आहे. यासाठी केंद्र सरकारचे कौतुक करता येईल. पण आपली मागणी जशीच्या तशी मंजूर झाल्याचे समाधान तकलुबी स्वरूपाचे आहे. कारण एका हाताने ही मंजुरी देत असतानाच दुसऱ्या हाताने केंद्र सरकारने महाराष्ट्रास मिळणाऱ्या उत्पन्नावरच बेमालूम डल्ला मारला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी स्वतःच केंद्र सरकारची ही चलाखी लक्षात आणून दिली. हे बरे झाले. केंद्र सरकार एकतर्फी निर्णय घेऊन राज्य सरकारवर आर्थिक ताण टाकते. केंद्राची भूमिका राज्यांच्या बाबतीत सतत अन्यायाची राहिली आहे. केवळ विरोधी पक्षीय राज्यांनाच केंद्राची अन्यायकारक भूमिका त्रासदायक ठरते असे नव्हे, तर सर्वच राज्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केंद्र सरकारकडून होणारा हा अन्याय उघड करून सांगितला. हे स्वागतार्ह असले तरी त्याबाबत राज्य सरकार काय करणार हे मात्र ते बोलले नाहीत. अर्थात महाराष्ट्र सरकार त्याबाबत काही करेल ही अपेक्षा करणेही व्यर्थ आहे. परिच्छेद. केंद्राने आमच्या मागणीनुसार 2430 कोटीची योजना मंजूर केली. याचे समाधान हे फसवे आहे. ही योजना पूर्ण करायची तर महाराष्ट्र सरकारला स्वतःचा पैसा उभा करण्याचा मार्ग शोधून काढावा लागेल. हा मार्ग म्हणजे नवे कर लादण्याचाच होय. आणि कर वाढ करायची नसेल तर सरकारला मंजूर योजनेपैकी बराच मोठा भाग सोडून द्यावा लागेल. आयकर, केंद्रीय अबकारी कर इत्यादी अन्य करापासून मिळणाऱ्या वाट्याबद्दलही केंद्राकडून असाच पक्षपात केला जातो. विशेषतः महाराष्ट्रासारख्या केंद्रीय करापोटी प्रचंड पैसा दिल्लीच्या खजिन्यात ओतणाऱ्या राज्याला तर या केंद्रीय पक्षपाताचा फटका फार मोठ्या प्रमाणावर बसतो. महाराष्ट्रातून पैसा न्यायचा आणि तो देताना मात्र हात आखडता घ्यायचा हे वर्षानुवर्षे चालू आहे. काँग्रेस शताब्दीच्या निमित्ताने राजीव गांधींनी मोठ्या उदारपणे 100 कोटींची देणगी जाहीर केली. पण ही देणगीही हप्त्याने देणे चालू आहे. स्टॉप.